Yesterday I taught you exponential limits आणि त्याचा मेन फॉर्म्युला आहे लिमिट x टेन टू 0 ही याची पहिली कंडिशन आहे a टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x इज इक्वल टू लॉग a याचा बेस e असतो लिहायची गरज नाही. ठीक आहे. तर दिस इज द मेन फॉर्म्युला ऑफ दिस कंटेंट एक्सपोनेन्शियल लिमिट्स. याची पहिली कंडिशन आहे फॉर्म्युला लावायची x टेन टू 0 असलाच पाहिजे. दुसरी कंडिशन आहे हे न्यूमरेटर दिसते की नाही फॉर्म्युल्याचा इथं सेकंड टर्म मायनस 1 असलं पाहिजे. वी हॅव सेट अप इन मेनी प्रॉब्लेम्स. 10 प्रॉब्लेम झाले आहेत. आणि तिसरी कंडिशन आहे या a चा पॉवर जो आहे हे पॉवर अँड डिनॉमिनेटर मस्ट बी सेम. तर याचा आन्सर डायरेक्ट लिहायचा लॉग a. तुम्ही पुट करत बसायचं नाही. जेव्हा जेव्हा लिमिटमध्ये लिमिटचे दोनच पर्याय आहे कोणती लिमिट सोडवा. एक तर दुश्मन मारायचा प्रकार आहे लिमिट म्हणजे लढाई असं सांगत होतो मी. दुश्मन मारायचा प्रकार आहे किंवा दुसरा फॉर्म्युला बनवायचा प्रकार फॉर्म्युल्याला सॉल्व्ह करायचा प्रकार आहे. बस म्हणजे लढाई दोन प्रकारे एखादा दुश्मन असला ना तर लढाई दोनच प्रकारे लढता येते आपल्याला. एक तर मारकाट करून टाका नाही तर मग संधी करून टाका. तर हे फॉर्म्युल्याला संधीचं काम समजून घ्या आणि संधी करून आपण आन्सर लिहून टाकतो डायरेक्ट. ठीक आहे. तर लेट अस सी वन मोर क्वेश्चन. लिमिट x टेन टू 0 10 रेस टू x मायनस 5 रेस टू x मायनस 2 रेस टू x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर. हेच प्रॉब्लेम काल मी इथं अपॉन x होतं फक्त हे नंबर बदलले होते. इथं होतं अपॉन x. तर काल आपण हे सेकंड कंडिशन आहे की ते मायनस 1 याला सेट कर प्रत्येक a रेस टू x सोबत. मी काय म्हटलं होतं या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या प्रॉब्लेममध्ये जेवढे a रेस टू x येतात a रेस टू x तेवढ्या वेळ फॉर्म्युला लावावा. ठीक आहे. फॉर्म्युला सेट करावा लागते. फॉर्म्युला सेट करणे म्हणजे त्याच्या 3 कंडिशन सेट करणे हे वाले. तर या मायनस 1 ला सेट करासाठी आपण ऍडिंग अँड सबट्रॅक्टिंग 1 अशी एक सिंपल ट्रिक लावली होती आणि त्यांना आपण या प्रत्येकासोबत मायनस 1 सेट केलं होतं. हेच प्रॉब्लेम अपॉन x चा काल केलेला आहे असं समजा. फक्त न्यूमरिकल बदलले आहे नंबर्स. आज अपॉन x नाही आहे. तुम्ही जर त्या ट्रिक न केलं आज अपॉन x स्क्वेअर आहे. याची थोडीशी ट्रिक बदला लागते बस. याला प्लस 1 मायनस 1 न याचं काम होत नाही. काऊन की याचा जो फॉर्म्युला आहे आपलं हे जे फॉर्म्युला आहे याच्या खाली आहे अपॉन x स्क्वेअर नाही आहे. म्हणून आज मी अपॉन x स्क्वेअरचे प्रॉब्लेम घेतो. तर या प्रॉब्लेम मध्ये थोडीशी म्हणजे थोडं सॉल्व्ह करण्याची ट्रिक अलग आहे. ठीक आहे. तर आपल्या या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये 2 डिव्हिजन आहे. एक कालचे सर्व प्रॉब्लेम अपॉन x चे होते म्हणजे डिवाइड बाय x मध्ये होतं प्रॉब्लेम. सर्व प्रॉब्लेम पाहून घ्या. आज मी हे प्रॉब्लेम असे अपॉन x स्क्वेअर चे सांगत आहे. याची टेक्निकल आहे. ठीक आहे. इज इक्वल टू मग सोडवायचं कसं फॉर्म्युले तर जरूर लागल हेच. काऊन की a रेस टू x आला आहे. a रेस टू x आला म्हणजे काय हे एक्सपोनेन्शियल लिमिट आहे. हेच फॉर्म्युला आहे. a रेस टू x आधी कधी पाहिलंय नाही. 8 टाईप झाल्या आहे कधी नाही पाहिलं. हेच पाहून राहिलो इथंच. तर एक काम करतो या 10 5 आणि 2 यांचा आपसात रिश्ता आहे. बोला 10 इज इक्वल टू 5 इंटू 2 असं काहीतरी आहे की नाही. इथं टर्म्स काही ना काही रिलेशन मध्ये असतात. कॅन आय राईट 10 रेस टू x इज इक्वल टू 5 इंटू 2 रेस टू x. 10 म्हणजे 5 इंटू 2 आणि इंटू मध्ये हे पॉवर सेपरेट होते. जर माहीत असेल नसेल बोलो a इंटू b रेस टू m इज इक्वल टू a रेस टू m इंटू b रेस टू m. मला पॉवर सेपरेट होते की नाही. तर 2 रेस टू x इंटू i पॉवर सेपरेट करा. तर या 10 रेस टू x ला मी अशा पद्धतीने लिहितो काय 5 रेस टू x इंटू 2 रेस टू x. ठीक आहे. अपॉन x स्क्वेअर. लिमिट x टेन टू 0 पहिल्या 2 टर्म मध्ये 5 रेस टू x कॉमन घ्या. पहिल्या 2 टर्म मध्ये 5 रेस टू x कॉमन घ्या.
लास्ट 2 टर्म मध्ये मायनस कॉमन घ्या. ठीक आहे. आता आणखीन हे 2 टर्म आहे, हे वाला आणि हे वाला. याच्यात 2x कॉमन घ्या. ठीक आहे. लिमिट x टेंड टू 0 यू टेक ब्रॅकेट कॉमन. 2 टर्म आहे, 1 2 2x कॉमन किती राहिला 5x मायनस 1. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले फॅक्टर पडले, न्यूमरेटरचे फॅक्टर पडून गेले. ओके. मग काय करीन, मला हे जे आहे ना, हे वरचं टर्म दिसते a मायनस 1. तर हे a मायनस 1 असं 2 वेळा आलाय, पहा आलाय. मग एक काम करीन, या फॉर्म्युल्यासोबत थर्ड कंडिशन आहे, खाली एक्सच पाहिजे, खाली x स्क्वेअर नाही पाहिजे. मी एक काम करतो, हे बघा, हे जे x स्क्वेअर आहे ना, याचे तुकडे करा असा, x इंटू एक्स, बोला x स्क्वेअर झाला. मग हे जे आहे ना, हे पहिला टर्म, पहिला ब्रॅकेट, हे फॉर्म्युला तयार झालाय, पाहून घ्या. a मायनस 1 अपॉन x हे झालाय a मायनस 1 अपॉन x. एकदम ओके झाला. पण मी काय सांगितलंय, प्रत्येक फॉर्म्युल्यासोबत लिमिट शब्द लिहिणे आवश्यक आहे, म्हणून सेपरेट द लिमिट. लिमिट सेपरेट करण्याचे काही खास नियम नाही आहे. दे आर रिटन ऑन द फर्स्ट पेज. अल्जेब्रा मध्ये लिमिट x टेंड टू 0 इंटू मध्ये सेपरेट होते, प्लस मायनस इंटू डिवाइड कुठेही लिमिट सेपरेट होते. हे दोन्ही फॉर्म्युले तयार झाले. याचा आन्सर लॉग 2, हे लॉग ए इज आन्सर. याचाही आन्सर लॉग ए म्हणजे 5. दॅट्स ऑल. समजा तर अपॉन x स्क्वेअर ची स्टाईल अलग आहे. कालच्या टॉपिक मध्ये, कालच्या याच्यात सोल्युशन मध्ये आपण +1 -1 न केला आहे, परंतु हेच प्रॉब्लेम जर अपॉन x असलं तर, नाही तर मग असं सोडवा. ठीक आहे. नाव सी. चला आज याची प्रॅक्टिस करू. या एक्सपोनेन्शियल लिमिट्स मध्ये 2 पार्ट आहे. एक अपॉन x वाले प्रॉब्लेम्स आहे, जे काल झाले आहे. त्याची स्टाईल एकदम सिंपल आणि अलग आहे. ठीक आहे. हे अपॉन तुम्हाला पहिले ओळखा लागेल. अपॉन एक्सचा प्रॉब्लेम आहे की अपॉन x स्क्वेअरचा आहे. अपॉन एक्सचा असाल तर एकदम सिंपल ट्रिक शिकवली आहे, +1 -1 मोकळं करा आणि सेटिंग करत जा फॉर्म्युल्याच्या कंडिशन्स. याच्यात पहा, याच्यात असंच आहे, हे अपॉन एक्स नाही आहे. हे डिनॉमिनेटर तुम्ही ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटरला मला फॉर्म्युला बनवायसाठी मला x स्क्वेअरशी डिवाइड करा, तेव्हा x कॅन्सल होईल आणि sin x अपॉन x चा आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, लिमिट x टेंड टू 0 आहे ना. तर मी डिवाइड करणार न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. मागच्या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट अपॉन x स्क्वेअर लिहिलं होतं, परंतु इथं अपॉन x स्क्वेअर लिहिलं डायरेक्ट नाही, पण तुम्हाला समजून घ्या लागेल. इफ यू डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर, तर हे प्रॉब्लेम अपॉन x स्क्वेअरचा होऊन जाईल. याच्या खाली काय येईल, अपॉन x स्क्वेअर. काऊन की याले तर x स्क्वेअर लागतेच, त्याच्याशिवाय sin x चा फॉर्म्युला बनणार नाही. ठीक आहे. डायरेक्ट पुट करता येत नाही, सगळी गोंधळ होईल. या इकडे मग हे प्रॉब्लेम कशाचा झाला, अपॉन x स्क्वेअरचा झाला. म्हणजे आता जसं सोडवलं तसं सोडवायचं आहे. इथं तुमची +1 -1 ची ट्रिक चालणार नाही. हेच प्रॉब्लेम जर मी sin x मोडलं असतं तर हे अपॉन एक्सचं प्रॉब्लेम झालं असतं. हे कालच्या कॅटेगरीमध्ये बसते, परंतु कालच्या कॅटेगरीमध्ये मग कसं सोडवायचं, +1 -1 केलं मोकळं. परंतु असं नका करू. आता दुसऱ्या ट्रिक न करा. +1 -1 नक्की नाही होणार. मग काय करायचं, हे जे पहिला टर्म आहे ना, याचा नाता या दोघांशी आहे. राहतेच, मागच्या वेळी होतं की नाही, असं राहतेच. काही ना काही कोणते टर्म असे रिलेटेड राहतात. तर मी एक काम करतो, बोला a⁻m × a⁻n = a⁻m+n. ऐका, मग मी a⁻3x आहे की नाही, या 3x ले लिहितो a⁻3x + x, नाही 2x + x. 3x ले काय लिहितो, 2x + x. मग हे फॉर्म्युला उलटा लावा, हे वाला. बोला, हे टर्म दिसते बरोबर, हे वाला
हे याच्यासारखं दिसत आहे ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असं उलट स्प्लिट करा. बोला ए रेस टू 2x इंटू ए रेस टू एक्स असं स्प्लिटिंग करा. तर दिस इज ए रेस टू 3x. व्हॉट इज दिस? ए रेस टू 3x इज इक्वल टू, मी दुसऱ्या दोन टर्म मध्ये एक्सप्रेस नाही केला का, हे ए रेस टू 3x आहे. ए रेस टू 3x ला काय लिहा तुम्ही? 2x ए रेस टू 2x इंटू ए रेस टू एक्स. हे बाकीचा पसारा तसं चालू द्या. ठीक आहे. एक्स साइन एक्स. आता पहिल्या दोन टर्म मध्ये काहीतरी कॉमन घ्या, त्यांचं असोसिएशन असतेच. सो ए रेस टू 2x इज कॉमन. किती राहिला? ए रेस टू एक्स मायनस 1. आखरी दोन टर्म मध्ये मायनसच कॉमन घ्या, काही नाही का अपॉन, तसं बाकी सर्व टर्म तसेच राहू द्या. नाव अगेन सी व्हॉट इज कॉमन. सो हे दोन टर्म आहे न्यूमरेटर मध्ये, 1 2. याच्यात ए रेस टू एक्स मायनस 1 कॉमन घ्या. किती राहील? ए रेस टू 2x मायनस 1 अपॉन एक्स साइन एक्स. पहिल्यापासूनच डिवाइड करायची घाई नाही करायची. सर याला एक्स स्क्वेअर पाहिजे तर डिवाइड करून टाकतो असं नाही. व्यवस्थित होऊ द्या. वरची रिक्वायरमेंट पाहिजे आपल्याला एक्स स्क्वेअर. पहा इकडे, बोला हे फॉर्म्युल्याचं न्यूमरेटर आहे आपलं, हे आहे ए रेस टू एक्स सारखंच आहे ना मायनस 1. याला खाली एक एक्स ची गरज आहे, याच्याही खाली एका एक्स ची गरज आहे. तर बोला एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर ची गरज आहे. नाउ यू डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. गडबड कधी नाही करायची. ए रेस टू एक्स मायनस 1 हे आहे ए रेस टू 2x मायनस 1. ठीक आहे. आणि एक्स साइन एक्स, एक्स स्क्वेअर शी डिवाइड करा. इथं मी एक्स स्क्वेअर डायरेक्ट न लिहिता एक्स इंटू एक्स लिहितो. बोला हे एक्स स्क्वेअर आहे. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय, आवश्यकतानुसार आपण एक एक टर्मच्या खाली लिहिलं आहे. ठीक आहे. आता 3 फॉर्म्युले बनणार आहे. हे पहिला वाला तो एकदम स्टँडर्ड दिसते, मध्ये काही ऍडजस्टमेंटची गरजही नाही. यांनी खाली एक एक एक्स टाकून टाका, हे फॉर्म्युला बनते. आणि याचं थोडंसं सेटिंग बाकी आहे, बाकी हे त्याच फॉर्म्युल्यामध्ये सेट होते. नाव प्रत्येक फॉर्म्युल्यासोबत लिमिट लावा, कारण की एंड आलेला आहे. पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला आन्सर लिहायचा आहे. हे फॉर्म्युला रेडी आहे, फक्त याला थोडंसं रेडी करायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक फॉर्म्युल्यासोबत लिमिट लिहिणं अति आवश्यक आहे, काऊन की चॅप्टरच लिमिट आहे, फॉर्म्युले बिचारे लिमिटचे आहे. ठीक आहे. सो म्हणजे इथं पहिली कंडिशन पास आहे, दुसरी पास आहे. हे वाली फक्त पॉवर अँड डिनॉमिनेटर सेम बनवा, त्यासाठी मल्टिप्लाय डिवाइड बाय 2. दॅट्स ऑल. ओके आहे सर्व. पहिला फॉर्म्युला रेडी, लॉग ए. दुसरा फॉर्म्युला रेडी, लॉग ए. 2 एक्स्ट्रा आहे अपॉन 1 लिहिजा. मग फाटल्यास 1 ची गरज नाही खाली, पण याचा आन्सर तर 1 आहे ना. सो इट इज 2 इंटू लॉग ए इंटू लॉग ए होल स्क्वेअर. दॅट्स ऑल. Next question. Limit x tending to 0, 5 raised to x plus 5 raised to minus x minus 2 upon x. हे सर्व प्रत्येक प्रॉब्लेम आज जे घेऊन राहिलो ते दोन्ही याच्यात चालते. इथं जर मी अपॉन एक्स लिहिलं तर या प्रॉब्लेमची सेटिंग कालच्या सारखी आहे. या -2 ले तोड जा. बोला ए रेस टू एक्स चे टर्म 2 आहे. या दोन्ही सोबत -1 सेट होते. बोला -2 चे तुकडे करा. -1 याले -1 याले. काल असंच दिलं होतं, काल -3 चा प्रॉब्लेम घेतला होता. ठीक आहे. अपॉन हे अपॉन एक्स असलं तर, आज अपॉन एक्स स्क्वेअर आहे तोच प्रॉब्लेम. तर आजच्या प्रॉब्लेम थोडेसे विशेष आहे, म्हणून कालची ट्रिक बिलकुल वापरायची नाही. मग काय करायचं ऐका. लिमिट एक्स टेंड टू 0. मग दुसरं काही करा. मग याचा -1 देता येत नाही, -2 ले असं तोडता येत नाही. ठीक आहे. मग करू काय, तर माझ्याजवळ एक हे वाला टर्म आहे ना, सेकंड टर्म, याला आपण इंडायसेसनं सोडून घेऊ थोडंसं. ओके. ए रेस टू मायनस एम, ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम.
आपोआपच सॉल्व्ह होते प्रॉब्लेम आणि सोपंही होऊन जाईल. ओके, यू टेक एलसीएम, एक वेळ गाडीला धक्का द्या, आपोआप चालत राहते. ठीक आहे. आपले मॅथचे प्रॉब्लेम कसे आहे, एखाद्या किंवा घसरपट्टी असते की नाही, घसरपट्टी स्लायडिंग, तर त्याच्यावर घसरले असाल तुम्ही, तर पहिले जेव्हा वरून आपण जेव्हा थोडीशी धुगधुगी असते, वरून जेव्हा आपण घसरतो स्टार्ट करतो तेव्हाच धुगधुगी असते, मग तो आपोआप खालीपर्यंत येऊनच जाते माणूस. समजले का? घसरपट्टीचा फॉर्म्युला, वरती जेव्हा आपण घसरतो स्टार्ट करतो, असं इथं बसून आहे तर हे घसरपट्टी लय मोठी राहते, इथंच थोडी धुगधुगी राहते, मग तर काय आहे, मरता काय नाही करता खालीपर्यंत बरोबर जाते माणूस. तर आपले प्रॉब्लेमही तसेच आहे. तुम्ही सुरुवात, पहिली स्टेप तुमची हिंमत लावा, पहिल्या स्टेपमध्ये हिंमत लावा, मग तर आपोआपच घसरत जाते. स्टेप बोलत राहते आपल्याशी, दिस इज अवर मॅथमॅटिक्स. तर ही स्टेप काय बोलते, हे बोलते एलसीएम घ्या, दुसरा काय करणार. ठीक आहे. हे खाली असल्यामुळे याचा एलसीएम घेतो. 5 x इज एलसीएम. बोला 5 x into 5 x स्क्वेअर प्लस 1 मायनस 2 into 5 x. हे 2 चा पॉवर 1 आहे आणि हे अलग आहे, नाही तर याला 10 x बनवायचा नाही शेवटच्या टर्मले. ठीक आहे. लिमिट x टेन टू 0, हे 5 x खाली येणार. ठीक आहे. सो हे वरचा जो आहे की नाही एकदम लय जोरदार माणूस आहे. हा कसा एक वेळ लिहितो किंवा डायरेक्ट पान मस्त. बोला a मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. हे वरचं a मायनस बी होल स्क्वेअर, बोला a स्क्वेअर आहे मायनस ट्वाइस ए बी, हे आहे मायनस ट्वाइस ए, मागे पुढे लिहिला आहे थोडासा, प्लस बी स्क्वेअर 1 स्क्वेअर. ठीक आहे. तर एवढं झाल्यानंतर या मग एकदम फर्स्ट क्लास काम झालं आहे. हे स्क्वेअर हे x स्क्वेअर आहे, हे पहा अंदर ब्रॅकेटच्या अंदर आपला फॉर्म्युला बसून आहे की नाही. मी या स्क्वेअरने कंबाईन करतो फक्त एवढ्या भागाले, 5 मायनस 1 अपॉन x. पहा अंदर किती फर्स्ट क्लास फॉर्म्युला तयार झाला. या स्क्वेअरचं या लिमिटशी काही घेणं देणं नाही आहे. लिमिट इज अ मॅग्नेट अट्रॅक्ट टुवर्ड x. जिथं x असते ना तिथं आपलं चाललं जाते तो, बाकी ठिकाणी काही काम नाही त्या लिमिटचं. या पॉवर पर्यंत जाता नाही, हे कॉन्स्टंट आहे. मग काय राहिलं शिल्लक, 5 काही अनवॉन्टेड टर्म्स बनतात प्रॉब्लेम मध्ये, मग त्याच्यात चुपचाप तुम्ही लिमिट सेपरेट करून पुट करून द्यायची. इफ दे आर नॉट हार्मलेस म्हणजे झिरो बनवणारे नसतील तर तुम्ही चुपचाप हे पहा, पुट x इक्वल टू 0, 5 इज 1. 1 ना आपलं काय बिघडते, 0 नाही पाहिजे. तर याचा आन्सर तर डायरेक्ट फॉर्म्युला अंदर ब्रॅकेट मध्ये तयार आहे, लॉग a. स्क्वेअर अलग, स्क्वेअरचं काही घेणं देणं नाही, आणि याच्यात डायरेक्ट पुट करा, याच्यापासून काही नुकसान नाही. ज्या माणसापासून काही नुकसान नाही त्याला काही आपल्याला काही लिमिट त्रास द्यायचं काम नाही. यू पुट इट सिंपल. सो दिस इज 1 आणि टोटल आन्सर इज लॉग 5 स्क्वेअर. संपलं. या प्रॉब्लेम मध्ये अपॉन x स्क्वेअर दिसत आहे, म्हणून तुम्ही ते एकदम चिल्लर गोष्टी जे काल केली होती +1 -1 करणे ते करू नका. याची सेटिंग अलग असते. याच्यामध्ये न्यूमरेटरचे फॅक्टर पाळावे लागते. ऑब्झर्व 3 प्रॉब्लेम झाले आहेत. तिन्ही प्रॉब्लेम मध्ये मी जर अपॉन x स्क्वेअर खाली असलं तर वरचे फॅक्टर पडतात कोणतं तरी इंडायसिस, बिकॉज दिस इज फॉर्म्युला ऑफ इंडायसिस. Therefore, you use the laws of indices and set up some terms here. याचे फॅक्टर पाळा. या इकडे मी करतो. बोला a into b raised to m is equal to a raised to m into b raised to m. पॉवर सेपरेट होते की नाही. तर मी एक काम करतो, 49 raised to x याले असं लिहितो. नाही हे नाही पाहिजे, मी दुसरा लावू, हे राहू दे. सो इट इज 7 स्क्वेअर लिहितो. 49 ले आपण 7 स्क्वेअर लिहू आणि याले हे वाला फॉर्म्युला लावू, a raised to m raised to n mn. तर हे mn होऊन जाईल
सिंपलच आहे, काही खास नाही. मग 7 असं का लिहिलं सगळं समजून घेतो तुम्हाला. या इकडे याला परत मी असं लिहितो, कॅन आय राईट x into 2 is equal to 2x. 2 into x is also 2x. x into 2 is also 2x. काय बिघडलं? आणि याले लावतो ब्रॅकेट. याले परत मी हे वाला फॉर्म्युला जर लावला इंडायसिसचा तर मला m into n x into 2 2x होईल. तर मला 49 raised to x ले असं एक्सप्रेस करायचं आहे. पहिला टर्म 7 raised to x चा स्क्वेअर मायनस याच फॉर्म्युल्याला मी शेवटचा टर्म सेट करतो 4 raised to x. 4 ला लिहितो 2 स्क्वेअर पॉवर x राहू द्या. याला m into n चा हे फॉर्म्युला लावून द्या a raised to m into n. ठीक आहे. सो अगेन आय राईट 2x ला मी x into 2 लिहू इच्छितो. आणि एवढा लिहिल्यानंतर आय विल प्रिपेअर वन ब्रॅकेट. आता याला परत हेच फॉर्म्युला लावला x into 2 is 2x. तर या 4 raised to x जे शेवटी आहे की नाही याले मी काय लिहितो 4 raised to x is equal to 2 raised to x चा स्क्वेअर. आता राहिला मिडल टर्म 2 अलग आहे 14 raised to x अलग आहे. याला मी हे फॉर्म्युला लावतो. 14 ला लिहितो 7 into 2 raised to x. 40 अंदर 7 into 2 raised to x. हे पहा इंटू आहे इंटू पॉवर विल स्प्लिट अप हियर इंटू मध्ये पॉवर हे स्प्लिट अप होते तर इंटू मध्ये पॉवर स्प्लिट अप होईल 7 raised to x into 2 raised to x. तर या 14 raised to x ला मी काय लिहितो 7 raised to x into 2 raised to x. लिमिट x टेक टू 0. ठीक आहे. आता हे पुरा एक्सप्रेशन पहा. आता याच्यात मी याला असं लिहू शकतो का पहिले पाहून घ्या. a minus b square. a minus b square. बोला a square आहे minus twice a into b plus b square. एकदम ओके आहे अपॉन x square. बोला हे x square च्या प्रॉब्लेम मध्ये हे जे न्यूमरेटर असते याला वेगवेगळ्या पद्धतीने फॅक्टर पाडले आहे. फॅक्टर्स आहे ना ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट म्हणजे फॅक्टर झालं. ओके. आता हे स्क्वेअर मी कंबाईन करतो आणि आपला जो फॉर्म्युला आहे मेन डिवाइड मध्ये पॉवर कंबाईन होते आणि सेपरेटेड होते. असं कंबाईन करा. आता या स्क्वेअरचा या लिमिटशी काही नाता नाही. लिमिट इज अ मॅग्नेट अट्रॅक्टेड टुवर्ड x. ज्या भागात x नाही तिकडे तो पाहत नाही. म्हणजे जो बिनकामाचा टर्म आहे त्याला तो पाहत नाही. मग करायचं काय मग हे अंदर जा ना हे लिमिट इथं अट्रॅक्ट होईल याच्यात सेट करा. हे स्क्वेअर राहू द्या. आता हेच प्रॉब्लेम अपॉन x चा तयार झाला. स्क्वेअरशी लिमिटचा नाता नाही. मग राहिला काय एवढं याच्यात आहे अपॉन x. हे झालं कालचं फॉर्म्युला. हे कालचा प्रॉब्लेम झाला कालच्या टाईपचा. अपॉन x म्हणजे कालची ट्रिक. आता 2 a raised to x आहे. 2 आहे ना दोघांसोबत हे फॉर्म्युले बनवा. पहिली कंडिशन पास आहे x टेंड टू 0. दुसरी कंडिशन -1 इज रिक्वायर्ड विथ बोथ a raised to x. होते. आता कालची ट्रिक सिंपल होती ते आज वापरतो. बोला a raised to x -1 + 1 करा. थोडा वेळ लागेल चालते. ऍड 1 सबट्रॅक्ट 1. बघा पहिले 2 टर्म पहा जोरदार आहे. लिमिट x टेक टू 0. बोला 7 raised to x -1. ठीक आहे. आणि याच्यात मायनस कॉमन घेऊन घ्या. आणि हे जे x आहे याला सेपरेट करून टाका. काय किती स्टेप लिहितात स्प्लिट अप दिस x. दॅट्स ऑल. मला हे टर्म फॉर्म्युला तयार झाला. हे टर्म फॉर्म्युला तयार झाला. ऑल कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. राईट आन्सर log 7. याचा आन्सर log 2 and whole square. संपलं. log m minus log n फॉर्म्युला लावा. log m by n is equal to log m minus log n. उलटा लावा. अंदर ब्रॅकेटच्या अंदर log m minus log n आहे. याला काय लिहा log of m by n square. अरे log m minus log n हे अंदर आहे.
मग याला 2 लाखचा 1 लाख बनवा, डिवाइड द नंबर्स. स्क्वेअरचं काही घेण देण नाही, त्याला फॉर्म्युला लावू नका. संपलं. चला पहा नेक्स्ट. लिमिट x टेंड टू 0 e रेस टू 2x मायनस 1 इंटू 1 मायनस कॉस 2x अपॉन x स्क्वेअर. याच्यात जे पहिला टर्म आहे, सॉरी हे x क्यूब आहे. पहिला जो टर्म आहे तो आपला हे वाला फॉर्म्युला आहे. दुसरा जो टर्म आहे की नाही तो मला वाटते x टेंड टू 0 1 मायनस कॉस आहे की नाही. ट्रिग्नॉमेट्री मध्ये हे फॉर्म्युला आपण शिकलो. याच्या खाली x स्क्वेअर पाहिजे आणि इथं आन्सर हाफ असतो. लिमिट x टेंड टू 0 1 मायनस कॉस x अपॉन x स्क्वेअर. याच्याही 3 कंडिशन आहे. म्हणजेच या 1 मायनस कॉस ने काय लागते, व्हॉट इज रिक्वायरमेंट, x स्क्वेअर ची रिक्वायरमेंट आहे. आणि या टर्मच्या खाली काय लागते, एक x ची. मग माझ्याजवळ तर x क्यूब आहे ना, तेवढे पैसे आहे आपल्याजवळ. तर ज्याला जेवढं पाहिजे तेवढं देऊन टाका. ठीक आहे, वाटप बरोबर करा. याला x ची गरज आहे x द्या, याला x स्क्वेअर ची गरज आहे x स्क्वेअर. x इंटू x स्क्वेअर इज x क्यूब. आता दोन्ही फॉर्म्युले बनत आहे, थोडंसं लक्ष देऊन पहा. मस्त. याची पहिली कंडिशन लावत जा. प्रत्येकाची कंडिशन लावायची आणि फॉर्म्युल्यासोबत लिमिट जरूर लिहा. नाव सेटअप पहिला, मग दुसऱ्याकडे जाऊ. बोला पहिली कंडिशन पास, दुसरी कंडिशन पास, तिसरी नाही, तिसरी नापास आहे. तर इथं सेट करा पहिले. हे पॉवर अँड डिनॉमिनेटर शुड बी सेम. झालं, खतम काम. सेट झाला फॉर्म्युला. तर याचा आन्सर आहे लॉग ए. या नंबरचं लॉग घ्या. तर मी लिहितो लॉग ई. हे 2 एक्स्ट्रा. याचं लिमिट लिहा आता पुढे. 1 मायनस कॉस 2x अपॉन x स्क्वेअर. ठीक आहे, तर याची सेटिंग करा. बोला पहिली कंडिशन x टेंड टू 0, दुसरी कंडिशन 1 मायनस कॉस थिटा असलं पाहिजे आहे. मग तिसरी कंडिशन या कॉसचा जो अँगल आहे ना त्याचा स्क्वेअर खाली काढला. तर अँगल आहे 2x. 2x चा स्क्वेअर किती होते, 4x स्क्वेअर मल्टिप्लाय डिवाइड बाय. तर या फॉर्म्युल्याचा आन्सर झाला हाफ. ते आहे हे 4 एक्स्ट्रा. सो 2 कॅन्सल. लॉग ई इज 1. मी आता 12वी साठी सांगितलं आहे तुम्हाला. या पुढे हे फॉर्म्युला वापरायचा. लॉग ए टू द बेस ए 1 हे तर लॉगरिथमचा फॉर्म्युला आहे, परंतु हे ई विशिष्ट नंबर आला आहे आपल्याजवळ, इररेशनल नंबर. तर लॉग ई टू द बेस ए हे दोन्ही सेम असले तर मग ई असो की ए असो की बी असो की एक्स असो, हे दोन्ही आयटम सेम असले तर 1 लिहायचा आन्सर. देअरफॉर परमनंट लॉग ई ची व्हॅल्यू 1 झाली तुमच्यासाठी 12वी पर्यंत तरी. ठीक आहे, तर ई बेस असतोच. तुम्ही लिहिलं नाही तरी बेस ई आहे. तर याचा आन्सर 1. 2 कॅन्सल. 4. टोटल आन्सर इज 4. सिंपल प्रॉब्लेम होता. मस्त आहे. Take one more question. Limit x tend to pi by 2 a raised to cos x minus 1 upon pi by 2 minus x. ठीक आहे, तर a raised to तो आहे काही ना काही. मग a raised to x म्हणजे एक्सपोनेन्शियल टर्म, म्हणजेच या फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे. तर या फॉर्म्युल्याचे पहिले कंडिशन लावून द्या. -1 आहे पहा. सेकंड कंडिशन पास आहे, पण पहिलीच कंडिशन फेल आहे. तर फर्स्ट इयर पास झाल्याशिवाय सेकंड इयर मध्ये नाही जात आहे. ग्रॅज्युएशन मध्ये फर्स्ट इयर म्हणजे पहिली कंडिशन. हे पहिली कंडिशन पास करा. x टेंड टू 0 बनवा, तरच हे -1 दुसरी कंडिशन काम करा. आणि मग तिसरी सिक्वेन्शियली कंडिशन प्रिपेअर करावे लागतात. सो देअरफॉर हे x टेंड टू 0 पाहिजे, म्हणजे π/2 नाही पाहिजे. तर तुम्हाला ते ट्रिग्नॉमेट्रीच्या सेकंड टाइप थर्ड टाइप मध्ये पुट करणं शिकवलं आहे. जेव्हा x टेंड टू a असतो तर तेव्हा आपण काय पुट करतो, x इज इक्वल टू a प्लस h.
आणि हे पुट केल्याबरोबर हे जे 10 टू आहे हे h 10 टू 0 बनते. आपण खूप सारे प्रॉब्लेम घेतले आहेत तसे. तर मी एक काम करतो, लेट L इज इक्वल टू पुट तो करतो, मग सांगतो तुम्हाला 0 कसं बनते. भरपूर झाले आहे प्रॉब्लेम. जर हे 10 टू ला 0 बनवायचं आहे तर हे पुटची मेथड करा लागते. या पुटनं तुमचं हे 10 टू 0 बनते. आय विल टेल यू वन्स मोर. तर पुट x इज इक्वल टू पाय बाय 2 असं लक्षात ठेवायला सांगितलं आहे. इथं इक्वल टू ला पुट x इक्वल टू a आणि प्लस h ऍड करा. h इज सम डिस्टन्स. पुट x इक्वल टू पाय बाय 2 प्लस h. ठीक आहे. मग पहा गंमत, लिमिट. ठीक आहे. जेवढे x आहे प्रॉब्लेम मध्ये 1 2 3 तिन्ही ठिकाणी तुम्ही ब्रॅकेट मध्ये हे पुट करा. कॉस ऑफ x च्या जागेवर काय पुट करू, पाय बाय 2 प्लस h. x च्या जागेवर ब्रॅकेट मध्ये पाय बाय 2 प्लस h केलं. इथंही करावं लागते पण इथं जागा कमी आहे म्हणून रफ वर्क करा थोडासा. बोला x टेन पाय बाय 2 x च्या जागेवर हे पुट करा पाय बाय 2 प्लस h. पाय बाय 2 कॅन्सल. बोला h टेन टू 0 झाला. म्हणजेच मी इथं पुट केल्यावर मला काय मिळालं, h टेन टू 0. हे ज्या रफ स्टेप्स आहेत यू फेअर डाऊन एज x टेन टू पाय बाय 2 h टेन टू 0. ही सवय मागच्या टाईप मध्ये ट्रिग्नोमेट्रीच्या टाईप मध्ये पाडली आहे की असं लिहा लागते. ठीक आहे. थोडं थोडं सॉल्व करा. आता पहिली कंडिशन पास झाली तुमची, म्हणजे फर्स्ट इयर पास झाली. सेकंड कंडिशन पासच होती बिचारी, -1 आहे. तिसरीचा थोडा वेळ आहे. हे थोडं कॅल्क्युलेशन तर करा बाकीचं. 90 कॅन्सल. पाय बाय 2 मायनस h इज रिमेन इन डिनॉमिनेटर. cos 90 प्लस थीटा फॉर्म्युला तर लावा. इट इज मायनस साइन थीटा. ओके. आता बोला पहिली कंडिशन पास झाली, दुसरी झाली. पुट जेव्हा करतो इथं x व्हेरिएबल होतं प्रॉब्लेमचा, इथं आता h व्हेरिएबल आहे. ते व्हेरिएबलची काही चिंता नाही. हे जे 10 टू असते त्याच्यात तो प्रॉब्लेम असला पाहिजे आहे. ठीक आहे. आता तिसरी कंडिशन, याचं पॉवर अँड डिनॉमिनेटर सेम बनवा. ठीक आहे. मग मी करतोय सेटिंग लिमिट h टेन टू 0. इथं मायनस साइन h आहे ना, इथंही मायनस साइन h पाहिजे होते. ठीक आहे. हे जी मायनस h आहे याला असं नका करू, सॉरी h आहे साइन न मल्टिप्लाय डिवाइड करतो. हे असं साइन लवणा मल्टिप्लाय करू नका. कोरा साइन नसते, साइन थीटा कंप्लीट टर्म असते. तर हे असं नाही चालणार. मग काय करीन ऐका, हे मायनस राहू द्या, h ने थोडं धक्का द्या इकडे. नाव मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय साइन h. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय साइन h. आता बोला थर्ड कंडिशन पास झाली की नाही. ओके. तर हे फॉर्म्युला झाला. हे फॉर्म्युला आहे आपलं, हे तर युनिव्हर्सल मस्त जोरदार फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा. एकदम रेडीमेड सगळं झालं आहे. फॉर्म्युले दोन्ही रेडी आहे. फक्त लिमिट वेगळं करून आन्सर आहे. बिकॉज मी सांगितलं आहे प्रत्येक फॉर्म्युल्यासोबत लिमिट अलग जरूर करा, नंतरच वापरा. दीज आर फॉर्म्युले ऑफ लिमिट. याचा आन्सर किती झाला मग, लॉग ए. ही फॉर्म्युला इंटू 1. दॅट्स ऑल. तर इथं आपलं एक्सपोनेन्शियल लिमिट खतम करतो. तसे ते प्रॉब्लेम भरपूर असतात, परंतु प्रत्येक व्हेरायटी ऑफ प्रॉब्लेम तुमचं घेतला आहे.